शाहिद आणि संदीप. तर गौसिया स्पोर्ट्स ऐनवाडी संघाची सलामीची जोडी मैदानात. स्ट्रायकिंग एंडला शाहिद कुरेशी, नॉन स्ट्रायकिंग एंडला संदीप पाटील. गोलंदाजी ट्रॅक वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती दिगंबर चिले. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले. पहिल्या सत्राला सुरुवात होते. पहिला चेंडू मिड ऑफच्या दिशेने फटका खेळलाय. पहिल्या चेंडूवरती धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. अकाउंट ओपन केलं जातंय. खातं खोललं जातंय. दोन या धावसंख्येने आपलं व आपल्या संघाचं खातं देखील खोललं जातंय शाहिद याच्या माध्यमातून. यामध्ये देखील लोअर फुल टॉस चेंडू मिड ऑफच्या दिशेने फटका खेळलाय. 38 सर्कलचा फायदा उठवलाय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार. आणखीन एक DK चिकन ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. आवाज कमी ठेव जरा. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. यावेळी मात्र फटका फसलाय. फलंदाज होतोय झेलबाद. श्री कन्स्ट्रक्शन विकेट येताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज संजय इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजासाठी प्रमोट केला गेलाय संजय सुतार. अष्टपैलू खेळाडू आहे. गौसिया स्पोर्ट्स ऐनवाडी या संघाचा विचार केला तर नक्कीच एक चांगली संघ बांधणी करण्यात आलेली आहे मोहम्मद मिया डांगे यांच्या माध्यमातून. समोर पाहिलं गेलं तर दिगंबर चिले. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. चौकाराचं प्रत्युत्तर मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलेलं आहे. विकेट घेतली तदनंतरचे लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. यावेळी मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चला अजिंक्य स्पोर्ट्स सरूड संघाचा कर्णधार आपण यायचा आहे आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी. मी विनंती करतो अजिंक्य स्पोर्ट्स सरूड संघाचा कर्णधार आपण या आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. आपण या स्पर्धेदरम्यान आपला संघ नोंदवला, सहभाग घेतला त्याबद्दल आयोजन कमिटीतर्फे एक सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. प्रमोद पुन्हा जास्त देत आहे. हो दीपकच ना. हो दीपकच ना बॉलर. हो टॉप्स बॉलर दीपकच ना. वैयक्तिक कोट्यातील पहिले संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय दीपक चिले यांना. दिगंबर चिले यांचे छोटे बंधू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तालुक्यातली पोलीस जास्त करून आमच्या तालुक्यातलीच आहेत पोलीस. शाहवाडी तालुक्यातली.
पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू पाठवलाय घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर स्वरूपात 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. धाव फलक जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. लोअर फुल टॉस चेंडू समोरचे हे आखूड टप्प्याचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. संधी क्रिएट झाली परंतु चेंडू नो मॅच लँड मध्ये जाऊन आदळलेला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी मात्र चुकीच्या एंडला निवडली. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. 11 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. यावेळी मात्र पॉइंटच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजी चांगली राहिलेली आहे या दुसऱ्या षटकामध्ये देखील. यावेळी मात्र स्वैर मारा पाहायला मिळतोय. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. अवांतर धावेने स्कोर कार्ड मध्ये भर पडते. धाव फलक जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. फुल टॉस चेंडू त्याचा फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. ठोकलाय डीके चिकन. क्रॅकिंग षटकार. पहा फुलटॉस चेंडू पाहिला त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडलेला आहे संजय सुतार. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका लॉंग ऑनच्या दिशेने. भरत चव्हाण सरांचं चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी अचूक. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19 धावा. काय बॉल टाकालीस वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघाकडून 3रं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय. दिगंबर चिले यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली गेलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला संजय सुतार. यावेळी मात्र सुरेख चेंडू. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती. चला मॅच बॉल द्यायचा आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळाला. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव पूर्ण होते. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. या षटकामध्ये कुठेतरी पाहिलं गेलं तर रोखून ठेवले धावांसाठी. जकडून ठेवले फलंदाजांना. आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर स्ट्रायकिंग एंडला संदीप पाटील पाहायला मिळत आहेत. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती संदीप पाटील यांच्या माध्यमातून.
यावेळी देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळा क्षेत्ररक्षक आहेत करतायत पाठमोरात चांगलं क्षेत्ररक्षण मंगेश याचं फेकी देखील अप्रतिम पाहायला मिळते एका धावेने सॉरी 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र स्विंग आणि मिस टप्पा पडला तदनंतर चेंडूने गरकन वळण घेतलेलं पाहायला मिळते डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. यावेळी मात्र लोअर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळाय क्षेत्ररक्षक आहेत थोडंसं फंबल होत आहेत आणि चुकीचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय एकेरीचं रूपांतर दुहेरीत होतंय 2 धावेने षटक क्रमांक 3 मार्गस होते 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड होती 24 धावा. अद्यापही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती प्रदीप केरलेकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंडला संजय सुतार आहेत. प्रदीप पहिला चेंडू आखूड टप्प्याचा पॉइंटच्या दिशेने फटका खेळाय 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळी मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय स्विंग आणि मिस डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळा क्षेत्ररक्षक आहे बनतील फक्त दर्शक चेंडूला पाठवले सीमा पार ठोकला आणखीन एक डीके चिकन ब्रँडेड षटकार. षटकाराबरोबर धावफलक जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. आणखीन एक घुटना टेक फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत झेल खाली फलंदाज होतोय झेल बाद संघाला बसतोय मोठा धक्का संजय सुतार बॅक टू द डग आउट स्त्री कन्स्ट्रक्शन विकेट येताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज मोहम्मद मिया डांगे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत इनॅट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. हो यावेळी आडव्या बॅटने फटका खेळला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल भरत कोणतीही चुकी करणार नाही आणखीन एक श्री कन्स्ट्रक्शन विकेटचं होतंय पतन मोहम्मद मिया गोल्डन डकचा शिकार बॅक टू द डग आउट. नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. नक्कीच ऑन हॅट्रिक आहे हॅट्रिकची संधी देखील असणार आहे.
प्रदीप केरलेकर साठी हॅट्रिकची संधी असणार आहे. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, षटक संपतंय. 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड होती 8च्या सरासरीने 32 धावा. अखेरच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून अखेरचं व स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती संदीप पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. खराब फेकी कलेक्शन देखील खराब पाहायला मिळालं. एकेरीचं रूपांतर दुहेरीत झालेलं देखील पाहायला मिळते. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले तर नंतर पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळायचा चेंडू जातो. 1 बाउन्सी रेषा पार. आणखीन एक डीके चिकन खणखणीत चौकार. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव विरुद्ध मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबवडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉस साठी यायचं आहे. पुन्हा एकदा फटका खेळलाय डीप एक्सच्या कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. 1 बाउन्सी रेषा पार. बॅक टू बॅकचा दुसरा डीके चिकन चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके खेळत संदीप पाटील ऑन फायर पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 42 धावा. आणखीन एक आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र गोलंदाजाने कमबॅक केलेलं पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजाने नक्कीच कमबॅक केलेले देखील पाहायला मिळालं. जरूर 2 चौकार लागोपाठचे लगावले तर नंतर मात्र लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकलेले पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र लोअर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा डीप एक्सच्या कव्हरच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण. चेंडूला पाठवले सीमा पार. आणखी एक चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 46 धावा जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. 30 चेंडू 47 धावा. चला कोळगाव आणि बांबवडे टॉस साठी यायचं आहे. कोळगाव आणि बांबवडे. अविनाश गावडे आणि राहुल माने टॉस साठी या. सन्माननीय श्री मानसिंग पाटील मेजर करंजोशी गावचे सुपुत्र यांच्या शुभ हस्ते
अजिंक्य स्पोर्ट्स चौड संघाला सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून त्यांना हे सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येत आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित करंजोशी 11 व जय हनुमान स्पोर्ट्स जसेगाव चषक 2026 30 चेंडूंमध्ये 47 धावांचं लक्ष आहे. चला बांबोडे कर्णधार आलाय का? या प्रमोद टॉस करून घ्या. चला कॉप्स 11 आपले सलामीचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत. तर सामन्याला सुरुवात होते. स्ट्रायकिंग एंडला दिगंबर, नॉन स्ट्रायकिंग एंडला भरत, गोलंदाजी ट्रॅक वरती शाहिद. पहिला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येचा श्री गणेश झालेला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाने जिंकलेला आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय शाहिद कुरेशी याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू. बॅटची कडा घेतले जरूर, परंतु क्षेत्ररक्षण अप्रतिम सजवलेलं पाहायला मिळतंय. गौसिया स्पोर्ट्स ऐनवाडी या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय सुरू असलेला सामना. एका बाजूला कॉप्स 11 शाहूवाडी तर दुसऱ्या बाजूला गौसिया स्पोर्ट्स ऐनवाडी. चला थोडस स्पीडअप करा मित्रांनो, आपल्याला वारंवार सूचना दिली जाते. यावेळी मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. मिस जजमेंट पाहायला मिळते. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाऊन आदळलेला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. 3 धावा पूर्ण होत आहेत.
3 धावेने धावफलक पाहिले तर 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सुरेख फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार. आणखीन एक क्रॅकिंग DK चिकन चौकार. थँक्यू डीजे. बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय 9व्या आकड्यावरती. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषा पार. बॅक टू बॅकचा दुसरा खणखणीत DK चिकन चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड होती 13 धावा. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून दुसरे षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती संजय सुतार. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13 धावा. नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचा सुरेख उपयोग केलेला आहे. फलंदाज दिगंबर चिले लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला मिळाले. यावेळी मात्र लोअर फुलटॉस चेंडू त्याला फक्त दिशा देण्याचं काम केले संदीप पाटील आहेत. चेंडूच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली पाहायला मिळते. नक्कीच दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता भरत सर यांचा, परंतु त्यांना रोखलंय. आमची टी शर्ट आणलीस काय? यावेळी मात्र स्विच हिट प्रतिम फटका. चेंडूला पाठवले सीमा रेषा पार. ठोकला एक क्रॅकिंग षटकार.
शॉट ऑफ द डे पाहायला मिळतोय दिगंबर चिले यांच्या बॅट मधून. आणि या फटक्यासाठी आयकॉनिक स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अमित कांबळे यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेलं आहे दिगंबरसाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळी मात्र गोलंदाजाचं देखील कमबॅक पाहायला मिळते. एक धाव प्राप्त होते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. 21 धावा. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय वन बाउंस सीमा पार. आणखीन एक डीके चिकन क्रॅकिंग चौकार. यावेळी मात्र गतीमध्ये केलेलं परिवर्तन. फिंगर्स रोल केले होते या चेंडूवरती संजय याच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलक आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती तब्बल 25 धावा. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. बॅटची कडा घेत चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअर स्वरूपात एक धाव प्राप्त होते. षटक संपते. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड होती 26 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये गरज असेल 21 धावांची. 18 चेंडू 21 ची गरज असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय अक्षय सुतार याला. 18 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे अद्यापही सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 21 ची गरज. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. समीकरण बदलते. येणारे 17 चेंडू बनवायचे आहेत 21 धावा. अक्षय यावेळी मात्र लोअर फुल टॉस चेंडू. त्याला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडूला पाठवले सीमा पार. आणखीन एक डीके चिकन ब्रँडेड चौकार. चला कोळगाव संघ आपला निर्णय कळवा. बॉलिंग ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले मॉर्निंग क्रिकेट क्लब बांबोडी संघाला. यावेळी मात्र यू मिस विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध. लाकूड तोड गोलंदाजी. आणखीन एक श्री कन्स्ट्रक्शन विकेट. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 30 धावा. अद्यापही 17 धावांची गरज आहे.
नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू, बॅटची कळा घेत चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअर स्वरूपात एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होते. धावफलक जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. येणारे 14 चेंडू बनवायचे आहेत 16 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडूला पाठवलंय सीमा पार. आणखीन एक डीकेची कणकणीत चौकार. समीकरण बदलते. येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 12 धावांची. 13 चेंडू 12ची गरज. यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवांतर. समीकरण बदलतंय. 13 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. तेरा चेंडू 11ची गरज. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू होता. नक्कीच डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत 11 धावा. 12 चेंडू 11ची गरज असेल. सामना संपल्यानंतर लगेचच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नवीन गोलंदाज तुषार भोसले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 12 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज असताना पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय. समीकरण बदलतंय. 11 चेंडू 11ची गरज. येणारे 11 चेंडू अद्यापही जिंकण्यासाठी 11 धावींची गरज असेल. किती इनिंग्स आणलेल्या? येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावीची गरज असेल. यावेळी मात्र थोडस मिसजजमेंट पाहायला मिळतंय सागर भोसले याच्या माध्यमातून. नक्कीच समीकरण बदलतंय. आता मात्र 10 चेंडू 10ची गरज असेल. दहा चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असेल. पंच 2 मिनिटं चालू करा. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावींची गरज आहे. फुल टॉस चेंडू त्याचा खरपूस घेतलेला समाचार. चेंडू जाईल सीमारेषा पार. ठोकला आणखीन एक डीकेची खणखणीत षटकार. दिला बॉल दिला. चला जिंकण्यासाठी 9 चेंडूंमध्ये 4 धावींची गरज असेल. 9 चेंडू 4 धावा. आता मात्र समीकरण बदलते. 8 चेंडू 3 धावीची गरज असेल.
8 चेंडू 3 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र दांडी गोल. आणखीन एक श्री कन्स्ट्रक्शन विकेट येताना पाहायला मिळते. थँक्यू. चला थोडस लवकर जायचं आहे प्रदीप सर. 7 चेंडू मध्ये 3 धावेची गरज आहे अद्यापही सामना जिंकण्यासाठी. सात चेंडू 3 धावेची गरज. स्वैर मारा पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 2 धावेची गरज असेल. चला सामना संपल्यानंतर लगेचच कोळगाव संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. समीकरण बदलतंय. 6 चेंडू 2 धावेची गरज असेल. सहा चेंडू 2 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. संदीप मास्टर गाडी बाहेर घ्या. मॅच चालू आहे. गाडी बाहेर घ्या. 6 चेंडू 2 धावेची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय सुतार. झेल सुटतोय आणि सामना देखील सुटतोय. आणि या सामन्यामध्ये विजय संपादन केलेला आहे कॉप्स 11 शाहवाडी. झालेल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय दिगंबर चिले, मॅन ऑफ द मॅच. चला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव लगेच क्षेत्ररक्षणासाठी या. अखेरचा पुकार आहे. नाही नाही आत आहे काय ते पण नाही. चला कोळगाव संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅन ऑफ द मॅच दिगंबर चिले आपण यायचं आहे. काय टी शर्ट काय चालतंय. नाही घातला चालतंय. काय